नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबली सरांनी लिहिलेल्या निसर्ग वाचन या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्या पुस्तकातील एक आगळा वेगळा माहितीपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासणार आहोत. हत्तीचा मृत्यू. सर लिहितात, रानटी हत्तीच्या मृत्यूविषयी एक कपोलकल्पित कथा अशी की ज्यावेळी हत्तीच्या कळपाला म्हातारा हत्ती किंवा हत्तीण नकोशी होते तेव्हा ते कळप सोडून जातात. दुर्गम अशा अरण्यातील हत्तींच्या पारंपरिक मृत्यूभूमीमध्ये जाऊन आपला देह त्याग करतात. याचे द्योतक असे की हत्तीचे किंवा हत्तीणीचे मढे जंगलामध्ये क्वचितच दिसते. J.H. विल्यम्स यांनी हत्तींविषयी लिहिलेला एलिफंट विल हा ग्रंथ. या ग्रंथामध्ये ते हत्तीच्या मृत्यूभूमीविषयी लिहिताना म्हणतात, 75 वर्षांचा तो म्हातारा हत्ती आपल्या कळपाचा त्याग करून एकटा राहू लागला. प्रत्येक हंगामातील दूर दूरचा प्रवास त्याने सोडून दिला. अति दूरच्या नदीमुखाजवळ तो राहू लागला. स्वतःची काळजी घेत दिवसभर चरावे आणि विसावा घ्यावा असा त्याचा दिनक्रम होता. त्याची गालफाड बसली, दात झिजले. रोज त्याला 600 किलो हिरवा चारा लागे, परंतु तो थकल्यामुळे आवश्यक तेवढा चारा त्याला मिळेनासा झाला. त्याचे वजन त्यामुळे उत्तरोत्तर घटत होते. वृद्धापकाळामुळे तो अधिकच हतबल झाला होता. पावसाळ्यात जगणे तसे सोपे असते. डोंगरात बांबूंचा चारा मुबलक मिळे म्हणून तो तिथेच राहू लागला. परंतु उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर चाऱ्याचा तुटवडा भासू लागे तसा तो डोंगराच्या पायथ्याला येई. तिथे भरपूर गवत मिळे. भर उन्हाळ्यात जंगलामध्ये आगी लागत, गवत आणि झुडपं जळून जात. त्यामुळे चाऱ्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवे. परंतु म्हातारपणामुळे चाऱ्याच्या शोधात इतर ठिकाणी जाणे त्याला प्रचंड अवघड वाटू लागले होते. त्यामुळे त्याची उपासमार होऊ लागली. कुपोषणाने त्याची पचनशक्ती बिघडली. एप्रिल-मे मधील वर्षावामुळे त्याला ताप येऊन अंगामध्ये हुडहुडी भरे. तसा तो खिंडी खालच्या मोठ्या तळ्याकडे गेला. तिथे प्यायला गार पाणी, भरपूर चारा मिळे. तसा तो आता सुखात होता. परंतु तेही तळे आटू लागले. शेवटी खडक कपारीतून वाहणारी पाण्याची छोटी धार राहिली. तो रेतीच्या भूशिरावर उभा राहून सोंडेने गार रेती आणि चिखल घेऊन तापाने फणफणलेल्या अंगावर शिंपडे. शेवटी तो परत नदीमुखाजवळ आला. मे महिना संपत आलेला. अतिउष्ण अशी ती सायंकाळ. वाऱ्याची झुळूक सुद्धा येत नव्हती. 10 मैलांवरच्या दूर डोंगरात वादळ उठल्याचा आवाज येत होता. आता पावसाला सुरुवात झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले. झुळझुळ वाहणाऱ्या धारेचे रूपांतर प्रचंड प्रवाहात होईल. मातकट पाण्याच्या प्रवाहातून मोठी मोठी झाडे, झाडांचे लठ्ठे आणि पालापाचोळा वाहू लागेल. मग त्याने सोंड्यात पाणी घेऊन ते तोंडात घातलं. त्याने पाण्याचा शेवटचा घोट घेतला आणि मग त्याला भोवळ आली. तो अडखळत खाली कोसळला. मेघ गर्जनेत त्याचे कण्हे देखील ऐकू आले नाही. तो खाली पडला. तो पुन्हा न उठण्यासाठी. हत्तीने शांतपणे प्राण सोडला. त्याच्या हृदयाची धडधड बंद झाली. त्या रात्री 2 सायाळींना हत्तीच्या मृत्यूची वार्ता कळली. अशा मुसळधार पावसात त्यांनी त्याच्या सुळ्यांवर हल्ला चढवला. त्या हस्तिदंत कुरतडू लागल्या. हत्तीच्या ओठाजवळचे मांस त्यांनी खाल्ले. दुसरे हस्तिदंत त्यांनी अर्धवट खाल्ले होते. तोच मुसळधार पाऊस पडू लागला तेव्हा मात्र त्या दूर निघून गेल्या. प्रचंड वेगाने वाहत येणारा पाण्याचा लोंढा त्याच्या शरीरावर आदळला. त्या भोवती प्रवाहातील केरकचरा साचला. शेवटी ते हत्तीचे मढे, दगडगोटे आणि फांद्या यांच्याबरोबर वाहत, तरंगत, गिरक्या घेत अरुंद खिंडीतून खाली आले. माढ्यावरून प्रचंड जलप्रपात वाहत गेला. लाकडाचे ओंडके आणि शिळा त्यावरून वाहत गेल्या. त्याच्या मृत शरीराची खूप झीज झाली, चिरफाड झाली. शेवटी दगड, गोटे, रेती आणि माती यांच्या खाली तो पुरला गेला.
असे झाले होते हत्तीचे दफन. मित्रहो, हत्तींच्या मृत्यूविषयी बऱ्याचशा दंतकथा तुमच्या कानावर आल्या असतीलच, पण त्या दंतकथांना बाजूला सारणारा हा माहितीपूर्ण लेख सर इथे संपवतात. हत्तींचा मृत्यू हा अनेक परस्पर संबंधित कारणांमुळे होतो आणि त्यात नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांची गुंतागुंत दिसते. नैसर्गिकरित्या वृद्धत्वामुळे शरीराची क्षमता कमी होते, दात झिजल्यामुळे अन्न नीट चावता येत नाही आणि हळूहळू उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच ट्युबरक्युलोसिस, हर्पेस व्हायरस इन्फेक्शन इन एलिफंट्स अर्थात EEHV तर यासारखे आजार, परजीवी संसर्ग, जखमा किंवा पाण्याअभावी होणारे निर्जलीकरणही त्यांच्यासाठी जीवघेणे ठरतात. दुष्काळ, पूर किंवा जंगलातील आगीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अन्न व पाण्याचा तुटवडा निर्माण होतो, ज्यामुळे विशेषतः लहान किंवा वृद्ध हत्ती अधिक प्रभावित होतात. मानव निर्मित कारणे आज अधिक गंभीर मानली जातात. पोचिंग फॉर आयव्हरी अर्थात हत्तीच्या सोंडेतील दातांसाठी बेकायदेशीर शिकार ही आजची मोठी समस्या आहे. जंगलतोड, शेती व नागरी विस्तारामुळे त्यांच्या अधिवासाचा नाश होतो. त्यामुळे हत्ती गावांच्या जवळ येतात आणि मानवाचा व हत्तींचा आपसातील संघर्ष वाढतो. अशा संघर्षामध्ये विषबाधा, विजेचा धक्का किंवा थेट हल्ल्यांमुळे त्यांचा मृत्यू ओढवू शकतो. तसेच रेल्वे धडक, रस्ते अपघात, खड्डे किंवा उघड्या विहिरीत पडणे यासारख्या अपघातांमुळेही अनेक हत्ती मारले जातात. काही ठिकाणी कचरा खाल्ल्यामुळे, प्लास्टिक पचवता न आल्यामुळेही त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. शिवाय क्लायमेट चेंज आहेच. क्लायमेट चेंजमुळे पावसाच्या पद्धती बदलत आहेत, जलस्रोत आटत आहेत आणि वनस्पतींची उपलब्धता कमी होत आहे, ज्यामुळे हत्तींच्या जगण्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे. हत्तींचे संरक्षण करण्यासाठी अधिवासाचे जतन करणे गरजेचे आहे, त्यांच्या शिकारीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे आणि मानवाचा व हत्तींचा आपसातील संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न अत्यंत गरजेचे आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने सरकार आणि वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर यासारख्या संस्था अधिवास जतन, वन्यजीव मार्ग अर्थात कॉरिडॉर्स वगैरे तयार करणे आणि बेकायदेशीर शिकारीवर नियंत्रण ठेवणे यावर काम करत आहेत. पण आपली वैयक्तिक जबाबदारी ही आपल्याला निभावणं तेवढंच गरजेचं आहे. या पृथ्वी तलावर सर्वात निरुपयोगी वस्तू अर्थात माणूस. या जीवसृष्टीमध्ये आपली कुठलीही गरज नाहीये, पण तरी देखील या माणसांमध्ये, आपल्यामध्ये एवढी हिंमत वाढत चालली आहे की आपण निसर्गाचा घातपात करण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यायाने आपण स्वतःचा सर्वनाश ओढून घेण्याच्या मार्गावर आहोत. निसर्गाने आखलेले मार्ग, निसर्गाने तयार केलेले नियम ते तसेच्या तसेच राहायला हवेत. त्या मार्गांमध्ये आपण जर बाधा उत्पन्न केली तर मात्र समतोल बिघडेल. वन्यजीवांना नैसर्गिक पद्धतीने पूर्ण आयुष्य जे नैसर्गिक पद्धतीने त्यांना प्रदान केलं गेलं आहे तेवढं आयुष्य जगून नंतर जर त्यांना मृत्यू आला तर ठीक, पण मानव निर्मित कारणांमुळे जर ते मृत्युमुखी पडत असतील तर आपण आपल्या पापाचे घडे फार लवकर भरत चाललो आहोत, हे मात्र नक्की. मित्रो, आजचा हा जो लेख आहे ना तो या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल आणि हे पुस्तक शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरती उपलब्ध आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बुक स्टोअरची लिंक देत आहे. तुम्ही सहजपणे तिथे भेट देऊन हे पुस्तक घरपोच मागवू शकता. चला आता थांबते मी. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.